नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि बजाज फायनान्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दोन कंपन्यांची बिझनेस अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट बघूया. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट 3 जानेवारी 2026 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:15 वाजता आला आहे. म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा डिसबर्ड्स म्हणजे ग्रॉस डिसबर्समेंट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 16,535 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3 मध्ये होता 12,571 कोटी रुपये. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 23% वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3च्या डेटानुसार आला आहे वाढून 1,33,400 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3 नुसार होता 1,08,314 कोटी रुपये. आणि मित्रांनो, फक्त फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 6,652 कोटी रुपयांनी ग्रो झाला आहे. फक्त फायनान्शियल इयर 2026च्या फक्त क्वार्टर 3 मध्ये. तसेच मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा लोन ॲसेट्स 1,17,290 कोटी रुपयांपर्यंत आला आहे, जो एका वर्षाआधी होता 95,570 कोटी रुपये. म्हणजे इथे देखील आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर ग्रोथ दिसत आहे. तर मित्रांनो, हा होता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर चला आता आपण थोडी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा करंट शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70%, FISची होल्डिंग आहे 0.91%, DISची होल्डिंग आहे 0.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.81%. आणि जर आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 5,665 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 7,617 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 9,576 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 1,258 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1,731 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 2,163 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70% आणि या कंपनीमध्ये म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या
क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट आज म्हणजे 3 जानेवारी 2026 ला संध्याकाळी जवळपास 6:15 वाजता आला आहे. म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट मार्केटला कसा वाटला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. चला आता बघूया बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा कस्टमर फ्रँचाइज फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत झाला आहे 115.40 मिलियन, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 25च्या क्वार्टर 3 पर्यंत होता 97.12 मिलियन. आणि फक्त फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये बजाज फायनान्स लिमिटेडचा कस्टमर फ्रँचाइज इन्क्रीज झाला आहे 4.76 मिलियनने. तसेच मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा न्यू लोन्स बुक बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने ग्रो झाला आहे. आणि फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत तो आला आहे 13.90 मिलियन, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 25च्या थर्ड क्वार्टरमध्ये होता 12.06 मिलियन. तसेच बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत झाला आहे 4,85,900 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3 मध्ये होता 3,98,043 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट फक्त फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये ग्रो झाला आहे 23,600 कोटी रुपयांनी. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा डिपॉझिट बुक फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत वाढून आला आहे 71,000 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 25च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत झाला होता 68,797 कोटी रुपये. तर आतापर्यंत आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट बघितला. आणि आता आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.67%, FISची होल्डिंग आहे 21.97%, DISची होल्डिंग आहे 14.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.78%. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 41,411 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता जवळपास 55,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 70,000 कोटी रुपये. आणि याचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 11,500 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता जवळपास 14,500 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 16,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये. आणि अवेलेबल डेटानुसार बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, यामध्ये आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि बजाज फायनान्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट बघितले आहे. तसेच या दोन्ही कंपन्यांची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला
अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.